नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतोय, जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चॅनलच्या समोरील जे काही बेल आहे त्या बेलवर क्लिक करून मला नोटिफिकेशन कळवा, जेणेकरून इतिहासातील छोट्यातल्या छोट्या गोष्टी, चिकित्सक अभ्यास, विविध उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला प्रयत्नशील राहता येईल. म्हणून सर्वांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे अशी या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतोय. मी प्राध्यापक यान भुरे, जयवंत सोपानराव, श्री शिवाजी ज्युनियर कॉलेज, माणिकनगर, नांदेड. आज पुन्हा एकदा या ठिकाणी इयत्ता 12वी वर्गाच्या इतिहास विषयाचा बदलता अभ्यासक्रम अभ्यासत असताना आपण घटक क्रमांक 5 हाती घेतलेला आहे. या प्रकरणाचं नाव आहे भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा. या सामाजिक व धार्मिक सुधारणेअंतर्गत प्रत्येक मुद्द्याला आपण हात घातलेला आहे. प्रत्येक मुद्द्यावर प्रकाश टाकण्याचा काम आपण या ठिकाणी केलेला आहे. त्यामध्ये प्रस्तावना पाहिली, प्रस्तावनेनंतर भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणेच्या संदर्भात या ठिकाणी चर्चा केली. सुधारणा पर्वांचा अभ्यास या ठिकाणी आपण केला. सुधारणा पर्वा अंतर्गत राजाराम मोहन राय यांचं सामाजिक कार्य कशा पद्धतीचं आहे यावर सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे. तदनंतर प्रार्थना समाजाचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. दादोबा पांडुरंग तरखेडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखेडकर, भास्कर पांडुरंग तरखेडकर यांनी स्थापन केलेल्या प्रार्थना समाजाचा अभ्यास सविस्तर पद्धतीने आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. त्यामध्ये मानवता धर्म सभा असेल, परमहंस सभा असेल, एकेश्वरवाद असेल, मूर्तीपूजेचा नकार असेल, ईश्वर हा एकच आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न असेल, किंवा याही पलीकडे जे काही समाजामध्ये जुन्या चालीरीती, रूढी परंपरा, अनिष्ट प्रथा, जातीभेद, उच्च निश्चितेचा भेदभाव असे जे काही वेगवेगळे प्रकार समाजामध्ये होते, तर त्या सर्वच प्रकारावर कडाडून टीका करण्याचं काम, त्याच्या विरोधामध्ये लढा उभा करण्याचं काम या वेगवेगळ्या समाज सुधारकांनी केलेलं आहे. इथपर्यंतचा अभ्यास आपण केलेला आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रामधील समाज सुधारकांचा विचार करत असताना महाराष्ट्राला एक वेगळी ओळख निर्माण करून देण्याचं काम आपल्या महाराष्ट्राचे थोर समाज सुधारक, महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या अर्धांगिनी क्रांती ज्योती, ज्ञान ज्योती हे नाव मी मुद्दाम उच्चारतोय. त्यांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले म्हणून ओळखलं जातं, त्यांना ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले म्हणून ओळखलं जातं. या सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या पतीच्या खांद्याला खांदा लावून, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समाज सुधारणेचा विडा हाती घेतलेला होता. समाज प्रबोधन झालं पाहिजे,
समाज जागरण झालं पाहिजे, समाजामध्ये जागृती झाली पाहिजे, लोकजागृती झाली पाहिजे, समाजातील अज्ञान दूर झालं पाहिजे, समाजातील विषमता दूर झाली पाहिजे, समाजातील भेदभाव नष्ट झाला पाहिजे, जातीय भेद नष्ट झाला पाहिजे, सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, स्त्री पुरुष समानता निर्माण झाली पाहिजे, अशा कितीतरी विचारधारेने प्रवर्तित होऊन महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी या ठिकाणी समाजकार्याचा विडा हाती घेतलेला होता. अर्थातच महाराष्ट्राला एक वेगळी ओळख निर्माण करून देण्याचं काम केलेलं होतं. महाराष्ट्रातील सनातनी वर्गाच्या विचारधारेला तडा देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेलं होतं. कारण का तर आपला महाराष्ट्र हा सनातनी वर्गाच्या विचारधारेमध्ये गुरफटलेला होता. सनातनी वर्गाने जशा पद्धतीच्या रूढी परंपरा लावून दिलेल्या आहेत, ज्या जुन्या चालीरीतीला खतपाणी घालण्याचं काम केलेलं आहे, त्या जुन्या चालीरीतींना थांबवण्याचं काम, त्यांना तडा देण्याचं काम, त्याच्या विरोधामध्ये बंड पुकारण्याचं काम किंवा त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेलं होतं. म्हणूनच या थोर महात्म्यांचा, क्रांती ज्योतीचा, ज्ञान ज्योतीचा इत्यंभूत स्वरूपाचा अभ्यास आपल्याकडे असायला पाहिजे. केवळ इतिहासापुरतं मर्यादित, महात्मा ज्योतिबा फुले एका पॅरेग्राफ पुरते मर्यादित, जयंतीपुरते मर्यादित, किंवा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले केवळ 2 ओळीपुरते मर्यादित यांचं कार्य या ठिकाणी नाही. तर त्यांच्या कार्याचा आढावा घेत असताना, त्यांच्या कार्याचा लेखाजोखा पाहत असताना, त्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकत असताना एकंदरीत त्यांची इत्यंभूत माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांच्या मनी उतरणं गरजेचं आहे. म्हणूनच या ठिकाणी सावित्रीबाई फुले, अर्थातच त्यांच्या अगोदर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आढावा आपण घेतलेला आहे. आज आपण या ठिकाणी घेऊया सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा. सावित्रीबाई फुले म्हटल्याच्या नंतर त्यांच्या नावामध्ये महाराष्ट्राचं विश्व या ठिकाणी दडलेलं आहे. शिक्षणाचं माहेर घर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कारण का तर भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना या ठिकाणी ओळखलं जातं. त्याच सावित्रीबाई फुले विषयी या ठिकाणी थोडक्यात आपल्याला जाणून घ्यायचं आहे. अर्थातच यांचा जन्म, सावित्रीबाई फुले यांचा जन्म आपल्या या प्रगतशील महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव या गावी झालेला आहे. क्रांती ज्योती, ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म आपल्या प्रगतशील पुरोगामी विचारधारेच्या महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात नायगाव या गावी यांचा जन्म सत्यवती खंडोजी नेवासे पाटील, त्यांच्या आईवडिलाचं नाव सांगतोय मी. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या आईवडिलाचं नाव सांगतोय. सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव या गावी सत्यवती खंडोजी नेवासे पाटील यांच्या उदरी या लहान चिमुकलीचा त्यावेळेस कर्तृत्वाने खूप महान झालेले आहेत, पण जेव्हा जन्म झाला त्यावेळेस लहान चिमुकली होती. या लहान चिमुकलीचा त्यांच्या उदरी जन्म झाला आणि तो जन्म 3 जानेवारी 1831 साली झाला. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झालेला आहे? 3 जानेवारी 1831 साली झालेला आहे. कोणत्या गावी झालेला आहे? सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव या गावी झालेला आहे. त्यांच्या आई वडिलांचं नाव काय? सत्यवती खंडोजी नेवासे पाटील. पाटील घराण्यामध्ये सावित्रीबाई फुले जन्माला आलेली होती. याच सावित्रीबाई फुलेच्या संदर्भात थोडक्यात आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. मग जसा जन्म यांचा 3 जानेवारी 1831 साली झाला, तदनंतर अवघ्या वयवर्ष 7 झाल्याच्या नंतर तत्कालीन परिस्थितीचा विचार करत असताना त्या काळामध्ये बालविवाह पद्धत मोठ्या प्रमाणामध्ये समाजात आपल्याला पाहायला मिळत होती. समाजामध्ये बालविवाहाला खतपाणी घातलं जात असायचं, बालविवाह लावून दिले जात असायचे. आणि तोच विचार
खंडोजी नेवासे पाटील यांच्या मनामध्ये आला आणि वय वर्ष 7 झाल्याच्या नंतर त्यांना वाटलं की आता आपल्या मुलीचं लग्न केलं पाहिजे, आपल्या मुलीचा विवाह करून दिला पाहिजे, असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. आणि विचार आल्याच्या नंतर जे फुरसंगीचे गोरे होते, फुरसंगीचे गोरे ते पुण्यामध्ये येऊन फुले झाले. फुरसंगीचे गोविंदराव गोरे होते, ते पुण्यामध्ये येऊन फुले झाले आणि त्याच गोविंदराव फुलेंच्या मुलासोबत अर्थातच महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत सावित्रीबाई फुले यांचा विवाह 1840 मध्ये झाला. कधी झाला? 1840 मध्ये. कुणासोबत? महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत 1840 मध्ये विवाह झाला. विवाहाच्या वेळी सावित्रीबाई फुले ह्या अवघ्या 9 वर्षाच्या होत्या आणि महात्मा ज्योतिबा फुले हे अवघ्या 13 वर्षाचे होते. कारण का त्यावेळेस बालविवाहाला खतपाणी घातलं जात असायचं, बालविवाह मोठ्या प्रमाणात होत असायचे. म्हणून यांचं सुद्धा लग्न अगदी कमी वयामध्ये बालविवाह पद्धतीने या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतं. अर्थातच सावित्रीबाई फुलेंचं वय 9 वर्ष होतं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचं वय या ठिकाणी 13 वर्ष होतं. आणि या कमी वयामध्ये लग्न झाल्याच्या नंतर त्यांनी टोटली समाज अभ्यासलेला होता. मग समाज अभ्यासत असताना सावित्रीबाई फुले मुळात निरक्षर, खंडोजी नेवासे पाटील यांनी त्यांना शाळेमध्ये घातलेलं नाही. कारण त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण हे वर्ज्य होतं, स्त्रियांना शिक्षण दिलं जात नसायचं, स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन दुय्यम स्वरूपाचा असायचा. स्त्री म्हणजे गुलाम, स्त्री म्हणजे दासी, असं त्या काळामध्ये समजलं जात असायचं. मग त्याच दासत्वामधून स्त्रियांना मुक्त करण्यासाठी, गुलामगिरीतून स्त्रियांना मुक्त करण्यासाठी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करता यावं, यासाठी सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचे धडे देण्याचं काम केलं. त्यांच्यामध्ये शिक्षण उतरवलं. जसजसं त्यांच्यामध्ये शिक्षणाचे धडे देण्यात आले तसतशा सावित्रीबाई फुले ह्या परफेक्ट होत गेल्या आणि शिक्षणामध्ये पारंगत होत गेल्या. त्याच अनुषंगाने स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे ही विचारधारा दोघांच्याही मनामध्ये या ठिकाणी उभे टाकली. महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील, या दोघांच्याही मनामध्ये स्त्रीविषयक शिक्षण जाणीव झाली पाहिजे या विचाराने, स्त्रियांना शिक्षण देण्याच्या विचाराने ते समाजामध्ये प्रेरित होऊन स्त्रियांना शिक्षण मिळावं या विचाराने ते सतत कार्यशील राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात, सतत धैर्यशील राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण सावित्री ज्योतिबाई फुलेचा विचार करत असताना सावित्रीबाई ज्योतिबा फुले हे धैर्यवान होत्या, कार्यशील होत्या, जिद्दी होत्या, चिकाटी होती त्यांच्या अंगी, मेहनत करण्याची वृत्ती होती, कसल्याही संघर्षाला सामोरं जाण्याची त्यांची तयारी होती. कारण त्या काळामध्ये संघर्ष मोठ्या प्रमाणात होत असायचे. कारण का होत असायचे तर त्या काळामध्ये सनातनी वर्गांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात होतं, ब्राह्मण विचारसरणी प्रगल्भ झालेली होती आणि बहुजनातल्या एखाद्या स्त्रीने किंवा पुरुषाने जर शिक्षणाचा ध्यास घेतला तर धर्म बुडेल अशा प्रकारची वल्गना त्या काळामध्ये सनातनी वर्ग करत असायचा. आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारची संकटे निर्माण करण्याचं काम आणि त्यातून संघर्ष निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सनातनी वर्गाकडून केलं जात असायचं. म्हणून या कसल्याही संकटाला न जुमानता, कसल्याही संकटाला न डगमगता सावित्रीबाई फुले यांनी संघर्षाचा सामना करत स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्याचं काम तत्कालीन परिस्थितीमध्ये केलेलं आहे. समाजातील दारिद्र्यता दूर करायची आहे, समाजातील विषमता दूर करायची आहे, समाजातील अज्ञान दूर करायचं आहे, समाजातील अंधकार दूर करायचा आहे. ह्या सर्व गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर त्या सर्व गोष्टी केवळ शिक्षणाने दूर होऊ शकतात. या विचाराने महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये भिडेंच्या वाड्यामध्ये 1848 साली पहिली मुलीची शाळा सुरू केली. पुण्यामध्ये 1848 साली पहिली मुलीची शाळा सुरू केली
आणि त्या पहिल्या मुलीच्या शाळेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका म्हणून त्या ठिकाणी काम करण्यास भाग पाडलं. शिक्षिका म्हणून त्यांना त्या ठिकाणी कर्तव्य बजावण्यास प्रेरित केलं, प्रोत्साहन दिलं किंवा त्यांना तशा प्रकारची भूमिका बजावण्यास स्पष्टपणे सांगितलं गेलं. म्हणून सावित्रीबाई फुले त्या ठिकाणी शिक्षिकेची भूमिका सुद्धा अतिशय सुंदररित्या पार पाडली. पण शिक्षिकेची भूमिका पार पाडत असताना वेगवेगळे अनुभव त्यांना आले. समाजातल्या लोकांकडून खूप मोठा त्रास त्यांना सहन करावा लागला. त्यांची अवहेलना मोठ्या प्रमाणात झाली. त्यांच्यावर बिकट परिस्थिती या ठिकाणी ओढावली गेली. एवढेच नव्हे तर ज्यावेळेस सावित्रीबाई फुले शाळेला जात असायच्या त्यावेळेस त्यांच्यावर सनातनी लोकांकडनं शेण फेकून मारण्यात आलं, सडकी अंडी फेकून मारण्यात आली, त्यांच्या अंगावर पाणी टाकण्यात आलं, अपमानास्पद वागणूक देण्यात आली. म्हणजे अशा कितीतरी संकटांना सामोरं जात जात त्यांनी स्वतःचं आद्य कर्तव्य बजावण्याची भूमिका त्या काळामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. कसल्याही संकटांना न डगमगता त्यांनी या ठिकाणी शिक्षणाचा वसा हाती घेतलेला होता आणि त्या शिक्षणाचा वसा जसच्या तसा पुढे चालवण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. संकटावर मात करून शिक्षणाचा वसा हाती घेऊन त्यांनी स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा शिक्षणाच्या संदर्भात सांगितलेलं होतं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा सांगितलेलं होतं आणि सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा सांगितलेलं होतं. अगोदरच म्हटलं जातं, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगातील उद्धारी. म्हणजे जिच्या हाती पाळण्याची दोरी असते तर ती संपूर्ण जगाचा उद्धार करू शकते. अशा प्रकारचा विचार रुजवण्याचं काम सावित्रीबाई फुलेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. म्हणूनच जसं महात्मा फुले यांनी म्हटलेलं आहे, विद्येविना मती गेली. महात्मा फुलेने काय म्हटलेलं आहे? विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. महात्मा फुलेंचा विचार पहा. शिक्षणाला महात्मा फुले यांनी किती मोठं योगदान आणि महत्व दिलेलं आहे हे आपल्याला कळलं जास्त गरजेचं आहे. कारण का तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. मानवाच्या जीवनातला अंधकार केवळ शिक्षणामुळेच दूर होऊ शकतो. मानवाचं जीवन हे प्रकाशमय केवळ शिक्षणामुळेच होऊ शकतं. जोपर्यंत मानव हा शिक्षित होणार नाही, सुशिक्षित होणार नाही, शिक्षणाचा अभ्यास घेणार नाही, तोपर्यंत त्या मानवाचं जीवन हे अंधकारमय राहतं. हे स्पष्टपणे पटवून देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. महात्मा फुले काय म्हणतात पहा, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, गतीविना वित्त गेले, वित्तविना क्षुद्र खचले, वित्तविना क्षुद्र खचले. एवढे अनर्थ केवळ एका अविद्येने केले, एवढे अनर्थ केवळ एका अविद्येने केले. म्हणजे क्षुद्रांचं खच्चीकरण कशामुळे होतं? जर त्यांच्याकडे वित्त नसेल, आर्थिक मुबलकता नसेल तर ते क्षुद्र खचल्या जाऊ शकतात आणि ते खचण्याचं काम केवळ अविद्येमुळे होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी सर्वांना शिक्षण मिळणं गरजेचं आहे. शिक्षणापासून कोणीच वंचित राहू नये याची सोय या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्या काळामध्ये केलेली होती. म्हणूनच सर्वप्रथम या दोन दाम्पत्याच्या माध्यमातून, दोघांच्या माध्यमातून 1840 मध्ये पुण्या या ठिकाणी भिलेंच्या वाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा या ठिकाणी सुरू झाली. पहिली मुलींची शाळा, भारतातील पहिली मुलींची शाळा म्हटलं तरी या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. आणि त्या शाळेमध्ये शिक्षिकेची भूमिका सावित्रीबाई फुले यांनी केलेली आहे.
आता शिक्षकीची भूमिका करत असताना कोणकोणते त्रास त्यांना सहन करावे लागले याविषयी आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. मग ते त्रास सहन करत असताना एक वेळेस प्रसंग असा होता, तत्कालीन परिस्थितीचा विचार करत असताना सावित्रीबाई फुलेच्या अंगावर फक्त एकच नऊवार लुगडी होती. मग एकच नऊवार लुगडी होती. त्यावेळेस ती रोज शाळेला जायची, मुलींना शिकवायची, पुन्हा सावित्रीबाई फुले घरी यायच्या आणि आल्याच्या नंतर एके दिवशी सावित्रीबाई फुले ह्या तापीने खूप कणकणत होत्या, फणफणत होत्या आणि त्यांच्या सोबत एक त्यांच्याच शेजारी राहणारी मुस्लिम बाई होती आणि महात्मा ज्योतिबा फुले हे बाहेर गेलेले होते. बाहेरून आल्याच्या नंतर महात्मा फुले यांनी विचारलं की सावित्रीबाई फुले किंवा सावित्री का झोपलेली आहे, का कणकणत आहे, का फणफणत आहे, तिला काही ताप वगैरे आला की काय, असं विचारलं. मग विचारल्याच्या नंतर त्या बाईने सांगितलं, दुसऱ्या बाईनं, की सावित्रीबाई फुले यांना खूप जोराचा ताप आलेला आहे आणि ताप आल्यामुळे ती कणकणत आहे, तिला फणफणत आहे, तिचा ताप कमी झाल्याच्या नंतर ती उठून बसेल, अशा प्रकारचं त्या दुसऱ्या बाईने सांगितलं. त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं, सावित्री चल उठ, आपण कुठल्या तरी वैद्याकडे जाऊया. मग वैद्याकडे जाऊया म्हटल्याच्या नंतर त्या दुसऱ्या बाईने सांगितलं आणि सावित्रीला कुठल्याही वैद्याकडे घेऊन जायची गरज नाही, फक्त सावित्रीला तुम्ही एक नऊवार लुगडी घेऊन द्या, तिचा आजार, तिचा ताप आपोआप कमी होईल. असं का म्हटलं असेल सांगा बरं? कारण का ती शाळेत जात असताना तिच्या अंगावर एकच नऊवार लुगडी राहत असायची. रस्त्याने जात असताना सनातनी वर्गाकडनं आव्हानात्मक वागणूक तिला मिळत असायची. तिच्या अंगावर सडके अंडे फेकून मारले जात असायचे. सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेण फेकून मारलं जात असायचं. त्यांच्या अंगावर पाणी टाकलं जात असायचं. मग ओल्या वस्त्रांशी वर्गात जाऊन त्या मुलींना शिक्षण देण्याचं काम सावित्रीबाई फुले करत असायच्या आणि जेव्हा त्याच ओल्या वस्त्रांशी पुन्हा त्या घरी येत असायच्या तेवढ्या कालावधीमध्ये त्या ओल्या वस्त्रांचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत असायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये ताप त्यांना येत असायचा. म्हणून ते टाळण्यासाठी कुठल्याही वैद्याकडे जायची गरज नाही, तर दुसरी एक नऊवार लुगडी घेऊन द्या, जेणेकरून सनातनी वर्गातल्या लोकांनी जर रस्त्याने अंगावरचे वस्त्र खराब केले तर शाळेत गेल्याच्या नंतर पुन्हा ते वस्त्र चेंज करता येतील आणि विद्यार्थ्यांना शिकवता येईल, पुन्हा त्या ठिकाणी तापेपासून किंवा आजारापासून मुक्त राहता येईल, अशा प्रकारे सांगण्याचं काम त्या दुसऱ्या स्त्रीने केलेलं होतं. म्हणजे सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीत विचार करा, कोणकोणत्या संकटांना त्यांना सामोरं जावं लागलेलं आहे, कशी त्यांच्यावर विदारक परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्या प्रत्येक विदारक परिस्थितीला धैर्यानं तोंड देण्याचं काम या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतात. एवढेच नव्हे तर ह्या सावित्रीबाई फुले यांचा धैर्याचा जर आढावा घेतला तर त्यांचं धैर्य हे केवळ त्यांच्या पतीमुळे होतं, महात्मा ज्योतिबा फुलेंमुळे होतं. आणि महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ पतीच नव्हते तर एक उत्कृष्ट गुरु सुद्धा होते, उत्तम संरक्षक सुद्धा होते. ज्या पद्धतीने एखाद्या स्त्रीला पाठबळ असायला पाहिजे ते सर्वच प्रकारचं पाठबळ देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या काळामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच या सावित्रीबाई फुलेंचं धैर्य, त्यांचं शौर्य, त्यांचं कार्य इतिहासामध्ये नोंद करून ठेवण्यासारखं आहे. सुवर्ण अक्षराने कोरण्यासारखा त्यांचा इतिहास या ठिकाणी आहे. म्हणून या सावित्रीबाई फुलेंच्या संदर्भात थोडक्यात किंवा त्यांच्या कार्याचा लेखाजोखा पाहत असताना किंवा त्यांच्या कार्याविषयी या ठिकाणी सविस्तर माहिती घेत असताना आपल्याला असं सुद्धा या ठिकाणी म्हणता येईल, त्यांना आपण अगोदर सांगितलेले आहे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या हे आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे. मग भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या म्हणून जाणून घेत असताना त्यांना मुख्याध्यापिकेचा सुद्धा मान आपल्या भारतामध्ये मिळालेला आहे. पहिल्या मुख्याध्यापिका, आद्य शिक्षिका म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या कार्यातून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण करून देण्याचं काम केलेलं होतं, वेगळा ठसा उमटून देण्याचं काम केलेलं होतं. एवढेच नव्हे तर त्यांच्या हाती जेव्हा समाजाची जबाबदारी पडली, समाज उद्धारणाचं कार्य जेव्हा त्यांच्या हाती आलं त्यावेळेस त्यांनी समाजातील विविध अनिष्ट प्रथेच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे.
बाल जरट विवाह असेल, बालविवाह असेल, विधवा पुनर्विवाह असेल, सती जाण्याची पद्धत असेल, केश वपन पद्धत असेल, बालगृह सुधारगृह असेल, बाल प्रतिबंध असेल किंवा स्त्री भ्रूण हत्या असेल, अनाथालय असतील, या अशा वेगवेगळ्या बाबींवर त्यांनी प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे. स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे. विधवा पुनर्विवाहाच्या संदर्भात या ठिकाणी विचार मांडण्याचं काम केलेलं आहे. सती प्रथेच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे. केशवपन पद्धतीच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. बाल जरट विवाहाच्या संदर्भात या ठिकाणी त्यांनी आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे. याही पलीकडे अनाथाची माऊली, गोरगरिबाची सावली म्हणून सुद्धा त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे, असं आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगता येईल. जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अनाथालय सुरू करण्यात आलेले होते, त्या अनाथांच्या माता त्या झालेल्या होत्या. म्हणूनच अनाथाची माऊली आणि गोरगरिबांची सावली म्हणून या सावित्रीबाई फुले यांना ओळखलं जातं, असं या ठिकाणी थोडक्यात आपल्याला म्हणता येतं. कारण का तर सावित्रीबाई फुलेंच्या संदर्भात थोडक्यात जाणून घेत असताना एकंदरीत त्यांनी जशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा सुरू केल्या, 1848 पहा, लक्षात घ्या, सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. 1 जानेवारी 1848, किती म्हणतोय मी, 1 जानेवारी 1848 ते 1852-53 पर्यंत. 1 जानेवारी 1848 ते 52 ते 53 या कालावधीमध्ये जवळपास 18 ते 20 शाळा सुरू करण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलेलं होतं. स्त्रियांसाठी शाळा सुरू करण्याचं काम केलेलं होतं, महिलांसाठी शाळा सुरू करण्याचं काम केलेलं होतं आणि त्या ठिकाणी स्त्रियांना शिक्षण देण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलेलं होतं. ज्यावेळेस 1848 ला त्यांची पहिली शाळा सुरू झाली आणि त्या पहिल्या शाळेमध्ये 1848 वर्ष संपेपर्यंत सुरुवातीच्या काळामध्ये केवळ 6 ते 9 अशा प्रकारच्या मुली प्रवेशित झालेल्या होत्या. परंतु 1848 संपल्याच्या नंतर, म्हणजे वर्ष संपत आलं त्यावेळेस त्याच शाळेमध्ये जवळपास 45 ते 50 किंवा 40 ते 45 मुली प्रवेशित झालेल्या होत्या, असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल. म्हणून या सावित्रीबाई फुलेच्या संदर्भात आणखीनही जाणून घेत असताना सावित्रीबाई फुलेंचं कार्य हे अतिशय उच्चतम दर्जाचं होतं, उल्लेखनीय स्वरूपाचं होतं, किंवा इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने त्यांचं कार्य उमटवावं, ठसवावं अशा प्रकारचं कार्य त्यांचं होतं, असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल. एवढेच नव्हे तर अस्पृश्य समाजातील लोकांसाठी, गोरगरीब लोकांसाठी, बहुजनातील लोकांसाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा स्थापन केल्याच. एवढ्यावर न थांबता त्यांनी मुस्लिम समाजातील मुलींना किंवा महिलांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचा विचार महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या मनामध्ये आला. म्हणून त्यांनी 1849 साली मुस्लिम स्त्रियांसाठी सुद्धा शाळा सुरू केलेली होती. मुस्लिम स्त्रियांसाठी सुद्धा. आता मुस्लिम स्त्रियांसाठी शाळा सुरू करत असताना त्यांनी उस्मान शेख यांच्या घरीच शाळा भरवण्याचं काम केलेलं होतं. तत्कालीन परिस्थितीचा विचार करत असताना त्या काळामध्ये उस्मान शेख नावाचा एक मुस्लिम ग्रस्त होता आणि त्या उस्मान शेखच्या घरामध्ये मुस्लिम स्त्रियांसाठी शाळा भरवण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं, असं या ठिकाणी थोडक्यात सांगता येईल. कारण का तर महिलांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले या कायम प्रेरित झालेल्या होत्या आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले करत होते. त्यांना मोटिवेट करण्याचं काम, मोटिवेट झालेल्या होत्या आणि मोटिवेशन देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी करत होते. म्हणूनच त्यांचं योगदान या शिक्षणाच्या संदर्भातलं या दोन दाम्पत्याचं योगदान पाहून महात्मा ज्योतिबा फुलेंची तळमळ असेल किंवा सावित्रीबाई फुलेंची तळमळ असेल, शिक्षण विषयक त्यांचं कार्य असेल, त्या शिक्षण विषयक कार्यांचा आढावा घेऊन 16 नोव्हेंबर 1852 साली
कधी 16 नोव्हेंबर 1852 साली त्यांचा ब्रिटिश शासनाकडून गौरव सुद्धा करण्यात आलेला होता. आणि ते गौरव करत असताना बरेचसे मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा मान सन्मान करण्यात आलेला होता. यथोचित सत्कार त्यांचा करण्यात आलेला होता आणि त्यांना पुन्हा नवीन उमेदीने समाजकार्य करावं, शैक्षणिक कार्य करावं म्हणून त्यांना प्रेरित करण्याचं काम ब्रिटिश शासनाकडून सुद्धा या ठिकाणी केले गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. असं या ठिकाणी थोडक्यात सांगता येईल. एवढ्यावरच केवळ शिक्षणाचंच कार्य त्यांनी हाती घेऊन शिक्षणामध्येच स्वतःचं योगदान दिलं नाही, तर त्यांनी सामाजिक सुधारणा करत असताना, समाज उद्धरणाचं कार्य करत असताना त्यांनी बालहत्या प्रतिबंध याच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला होता. स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला होता. किंवा अनाथालय सुरू केलेले होते किंवा बालकाश्रमे त्यांनी सुरू केलेले होते. जे दलित आणि अस्पृश्य लोक आहेत तर त्या दलित आणि अस्पृश्यांच्या लोकांसाठी त्यांनी कार्य मोठ्या प्रमाणात केलेलं होतं. मग आता दलित आणि अस्पृश्यांच्या लोकांसाठी कार्य कशा पद्धतीचं केलं असेल याविषयी जर थोडक्यात आपण जाणून घ्यायचं असेल तर जाणून घेत असताना त्यांनी जे काही शिक्षणासाठी काम केलेलं आहे तर त्या शिक्षणाच्या संदर्भात त्यांनी स्वतः शिक्षणाविषयी काही मत मांडलेलं आहे. तर शिक्षणाविषयी मत मांडत असताना शिक्षणाने मनुष्यत्व येते, पशुत्व नाही. मनुष्यत्व आणि पशुत्व याच्यामध्ये फरक आहे. लक्षात येतं? मनुष्यत्व म्हणजे काय आणि पशुत्व म्हणजे काय हे तुम्हाला सांगणे नाही, तुम्हाला कळायला पाहिजे, तुम्हाला समजायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी शिक्षणाने मनुष्यत्व येते, पशुत्व नव्हे. कारण शिक्षणच नसेल तर या ठिकाणी पशुत्व आपोआपच येतं, अज्ञान आपोआप निर्माण होतं, अंधकार या ठिकाणी आपोआप निर्माण होतो. म्हणून अंधकारातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर शिक्षण मिळणं गरजेचं आहे, शिक्षण घेणं गरजेचं आहे, असं मला या ठिकाणी थोडक्यात म्हणावं लागतं. म्हणून सावित्रीबाई फुलेने सुद्धा अशा प्रकारचा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणून प्रत्येक स्त्रियांच्या बाबतीत प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं पाहिजे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. म्हणजे जिच्या हातामध्ये पाळण्याची दोरी असते, जिच्याकडे मातृत्व असतं, जिच्याकडे दातृत्व असतं, अशा मातृत्व असणाऱ्या स्त्रीकडे संपूर्ण जगाचा उद्धार करण्याची शक्ती असते. संपूर्ण जगाची एक विश्वकर्मीय शक्ती तिच्यामध्ये साठवलेली असते, असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल. यानंतर सावित्रीबाई फुले यांनी जे कुष्ठरोगी असणारी लोक होती त्या कुष्ठरोगी असणाऱ्या लोकांचा सुद्धा किंवा त्यांना सेवा देण्याचं कार्य सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि असं एवढं महान कार्य करणाऱ्या याच थोर समाजसेविकेचं निधन 10 मार्च 1890 साली प्लेगच्या रोगाने झालं, असं आपल्याला या थोडक्यात म्हणता येईल. याच्यानंतर राहिलेला उर्वरित भाग अर्थातच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आणि त्यांचं या देशासाठी, या विश्वासाठी व आपल्या राज्यासाठी दिलेलं योगदान उद्याच्या तासिकेमध्ये पाहूया. इथेच थांबूया. धन्यवाद. जय क्रांती.